पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कळंबोली येथील मैत्री सोसायटी रहिवाशी भूखंड प्रकरणात विकासक सचिन पवार यांच्यावर नवी मुंबई पोलिसांकडून खोटे गुन्हे नोंदवून तसेच चौकशीच्या नावाखाली त्यांचा आणि कुटुंबियांचा नाहक छळ झाल्याचा गंभीर आरोप पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे। तर खोटे गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई झाल्याने हवालदिल झालेल्या पवार यांनी आम्ही जगायचं की मरायचं अशी अर्थहाक देत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे। पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हा आहे की एक मैत्री सोसायटीचा भूखंड लॉटरीमध्ये लागला होता। त्यामध्ये मी विकासक म्हणून त्यामध्ये सामील झालो होतो आणि सोसायटी नोंदणी आणि सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा माझा व्यवसाय असल्या कारणामुळे मी सदर सोसायटीमध्ये भाग घेतला। त्यामध्ये माझ्या घरचे काही सभासद, नातेवाईक आणि काही पोलीस कर्मचारी खारघर पोलीस स्टेशन येथील आणि त्यांचे काही नातेवाईक सभासद असे मिळून 25 जणांची सोसायटी स्थापन करण्यासाठी काम माझ्याकडे आलं आणि सदर सोसायटीचे भूखंडाचे पैसे जर काही सभासदांनी वेळेवर न भरले तर ते भरण्याची जबाबदारी माझ्यावर होती। त्या मोबदल्यात सदर संस्थेचा भूखंड मला विकासक म्हणून डेव्हलपसाठी देण्यात ठरलेलं होतं। तसा ठराव वेळोवेळी करण्यात आले होते। त्यानुसार 1 वर्ष अथक परिश्रम घेऊन मी प्रपोज सोसायटीचा अर्ज दाखल केला सिडको येथे आणि ते छाननी प्रक्रियामध्ये ज्या ज्या सभासदांनी त्यांच्या स्वतःची योग्य माहिती दिली होती, प्रतिज्ञापत्र दिले होते, ते सर्व प्रतिज्ञापत्राच्या आधारे सिडको मध्ये सदर प्रस्ताव सादर केला। सदर प्रस्ताव सादर केल्यानंतर ऑक्टोबर 2018 मध्ये यशस्वीरित्या लॉटरी मैत्री सोसायटीत भूखंड मिळाला आणि भूखंड मिळण्यासाठी अनामत रक्कम 10% ती जी भरावी लागत होती त्यात थोडीशी सभासदांकडून आली होती, थोडी मी माझ्या वैयक्तिक असं करून माझे एक ॲपल किचन पत्नीचं खातं होतं, त्या खात्यातून साधारणतः 29 लाख रुपये सिडकोला EMD इशारा रक्कम भरले। त्यानंतर जेव्हा ऑक्टोबर 2018 लॉटरी निघाली तर त्याच्यामध्ये सुमारे 2,82,00,000 रुपये वरती अधिक इतर रक्कम आणि अधिक GST 18% यानुसार सिडकोला 3 महिन्याच्या आत सिडकोला भूखंडाची रक्कम भरण्याचे सिडकोच्या अटीनुसार बंधनकारक होते। त्यानुसार आम्ही सर्व सभासदांनी त्यांनी सभा घेतली। त्यात माझे नातेवाईक आले आणि माझा भाऊ जो सिडको मध्ये चीफ प्रमोटर होता, जो कायदेशीर होता, या सर्वांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली। त्यात प्रत्येकी सभासदांना 16 लाख रुपये सिडकोला भरायचे ठरण्यात आले। पण त्यातील 10 सभासद यांनी सरळ राजीनामा पत्र दिलं की आम्ही पैसे भरू शकत नाही, आम्हाला काहीतरी वाढी मोबदला द्या आणि आम्ही बाहेर निघतो। तर तसं आम्ही एक म्युच्युअली हे करून घेतलं आणि मी त्यांचे पैसे सर्व रक्कम 10 जणांची सिडकोला भरली आणि त्या बदल्यात जे पोलीस सभासद होते, सतीश मिसाळ आणि ललित सिरसाट, विक्रम बेलोटे, त्यांचे अजून इतर पोलीस सहकारी सभासद होते सोसायटीमध्ये, त्यांनी काय केले, अजून काही सभासद त्यांच्या ओळखीचे आणले। त्यात काही ॲडव्होकेट होते, काही पोलीस होते आणि अशी म्हणून आम्ही सिडकोची मी माझ्या खात्यातून सभासदांकडून 1.5 कोटी रुपये आणि माझे वैयक्तिक 1.5 कोटी रुपये 3 कोटी भरले व इतर खर्च सुमारे 25 लाख रुपये मी माझ्या वैयक्तिक खात्यातून खर्च केला। हे असताना ह्याच्या अगोदर एक अशी घटना घडली। सतीश मिसाळ जो पोलीस कर्मचारी DB ब्रांचला होता खारघर येथे, सगळे याच्यातले सभासद पोलीस हे खारघर पोलीस स्टेशन मध्ये होते, कार्यरत होते। तर त्यांनी काय केलं की वैयक्तिक त्याच्या नावावरती मुख्य प्रवर्तकाचं बनावट आणि खोटं खातं खोललं आणि त्या खोट्या खात्यातून जेव्हा आमच्या निदर्शनास आलं तर सर्वांनी असं ठरवलं की त्याची रक्कम काढून मी माझी वैयक्तिक रक्कम टाकून सिडकोला पैसे भरायचे ठरल्याप्रमाणे। तर मी काय केलं, माझ्या काही नातेवाईकांनी त्याच्या खात्यात काही रक्कम भरली होती आणि पोलीस सहकारी त्यांच्या सभासदांनी त्यांनी काही रक्कम भरली। अशी 1.5 कोटी रक्कम मिसाच्या खात्यातून वेळोवेळी मी वळती करून सिडकोला 3 कोटी रुपये सुमारे भरले आणि 25 लाख रुपये इतर खर्च केला। त्यानंतर जे 10 सभासद होते त्यामध्ये सतीश मिसाळ याच्या पत्नीचं लग्नाच्या अगोदरचं नाव होतं प्रियंका आजीनाथ आंधळे, जे त्यांनी लग्नाचं खोटं नाव वापरून त्याच्यामध्ये सिडकोची फसवणूक केली, खोटं प्रतिज्ञापत्र दिलं आणि बऱ्याचशा त्याच्या जेव्हा हा वाद झाला आमचा, त्यांनी माझ्यावरती एक खोटा FIR केली सतीश मिसाळ आणि विक्रम बेलोटेवरती की सचिन पवार यांनी 1.5 कोटी रुपये माझ्या खोट्या सह्या मारून काढले आणि अफरातफर केला। पण ह्या भूखंडाचे 3 कोटी भरले असे कुठे मान्य केले नाही। ज्या वेळेला त्यांना असं वाटलं की 3 कोटी रुपये माझ्या खात्यातून सिडकोला गेलेले आहेत, ते कुठे ना कुठे प्रकरण त्यांच्या अंगाशी येईल, तर त्यांनी आमच्यावर FIR केल्यानंतर आम्ही काय कोर्टात त्यांनी एक अफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र सादर केलं की कुठलाही फ्रॉड झालेला नाहीये, सर्व ऑडिट जुळलेलं आहे, प्रथम दर्शनी दिसून येतं आणि उलट पक्षी आम्ही सर्व सभासद विक्रम बेलोटे सहित ज्यांनी दुसरी FIR केली होती
त्यांनी मान्य केलं की सिडकोला पैसे यांनी भरलेले आहेत ऑनलाईन पद्धती संस्कृती एंटरप्राइज आणि त्याच्या पत्नीच्या ऍप्लिकेशन खात्यामधून. तरी कुठलाही फ्रॉड झालेला नाही. सचिन पवार बद्दल जो गैरसमज होता तो दूर झालेला आहे. उलट पक्षी आम्ही 1,08,00,000 रुपये सचिन पवारला देणं लागतो. तर सर्वात महत्वाचं, सतीश मिसाळ हा सोसायटीचा सभासद नव्हता. त्यांनी एका दुसऱ्या सोसायटीत फॉर्म भरला होता आणि बऱ्याच यांच्या नातेवाईकांची जेव्हा मला कळालं जो माझ्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर माझ्याकडून लिहून घेण्यात आलं की मी भविष्यात कुठेही प्रेस कॉन्फरन्स घेणार नाही, प्रसार माध्यमात जाणार नाही, कोर्टात जाणार नाही. आणि माझा नाईलाज होता, कारण माझी पत्नी, माझा भाऊ, माझे नातेवाईक यांना सगळ्यांना अटक करणार होते आणि त्यांना अटक केलं असतं तर आम्ही एक समाजातले, जरी छोटं माझं कुटुंब असलं, छोटं उत्पन्न करून मी उदरनिर्वाह करत असलो तरी आमची थोडी समाजात इज्जत आहे. त्यांना जेलमध्ये टाकणं किंवा अटक करणं हे आमच्यासाठी खूप दुःखद बाब होती. आम्ही खूप डिप्रेशन मध्ये होतो. म्हणून मी नाईलाज असं त्यांना अफिडेव्हिट दिलं, मी कुठेही तक्रार करणार नाही. आणि त्यांनी कोर्टात लिहून दिलं की तुमचे 1,08,00,000 रुपये आम्ही देणं लागतं, कुठलाही फ्रॉड झाला नाही. मग माझं म्हणणं असं आहे, जर फ्रॉड झाला नाही तर तुम्ही आमच्यावर एफआयआर का केली आणि तेही आमच्या कुटुंबासहित आमच्यावर एफआयआर केली. आम्ही नाहक त्रासाला बळी पडलो. खूप दिवस माझे कुटुंबीय आणि मी डिप्रेशन मध्ये होतो. आणि जो सतीश मिसाळ सभासद नसताना बनावट खाते विजय बँकेत खोललं आणि चिप प्रमोटर म्हणून त्याच्या खात्यात पैसे घेतले, त्याच्यावर पहिला एफआयआर व्हायचं गरजेचं असताना सदर उद्योग अधिकारी जे होते, तपासी अधिकारी श्री काळशेकर साहेब यांनी जाणून बुजून त्यांना मदत व्हावी आणि सर्व त्या पोलिसांना ज्यांनी की त्यांचे खोटी प्रतिज्ञापत्र देऊन शासनाची फसवणूक केली, घर असताना पत्नीच्या खोटी नावाने वगैरे अफिडेव्हिट देऊन सिडकोला खोटी माहिती पुरवून हा भूखंड लाटला. आणि आता सध्या ते असं भासवत आहेत हा भूखंड ओपन कॅटेगरीचा नसून पोलिसांचाच आहे. आणि त्या हिशोबाने त्यांनी ती बिल्डिंग माझ्याकडून त्याविषयी मागच्या वेळेला एफआयआर करून सर्व कागदपत्र ताब्यात घेऊन, ते ताब्यात घेतल्यानंतर कागदपत्र कोर्टात जमा करायचे असताना सुद्धा काळशेकर यांनी ते कागदपत्र सतीश मिसाळ, ललित शिरसाट बेलोटे यांच्या ताब्यात दिली आणि आमचा नाहक बळी दिला. आणि आम्हाला एवढं अडचणीत आणलं की आज आम्ही ते 1.5 कोटी, माझी शेती घाण, घर घाण ठेवून अक्षरशः आम्ही आमचे स्वतःचं घर असताना गेली 20 वर्ष कामधंदा करून, व्यवसाय करून, माझी पत्नी, माझे घर, कुटुंबाने जे कमवलेली संपत्ती होती ती सर्व संपत्ती आम्ही याच्यात लावली. अक्षरशः आज आम्ही भाड्याच्या घरात राहतो. एवढा असून सुद्धा उलट ते जे पैसे देणार होते ते पैसेही दिले नाहीत. व माझ्यासहित इतरही काही त्यांचे एक पोलीस सभासद होते, म्हणजे ते ऍडिशनल होते, त्यांचेही पैसे यांनी घेतले, त्यांनाही दिलेले नाहीत. ते काही कारणानुसार आज आले नाहीत, पण भविष्यात तेही येतील आणि तेही त्यांचे तुम्हाला बाईट देतील. आणि माझ्यावर जो अन्याय झाला हा वाचा फोडण्यासाठी माझ्याकडे कुठलाही माध्यम नव्हतं. मी कमिशनर ऑफिसला पत्र दिलं, डीसीपी ऑफिसला पत्र दिलं, एसीपी ऑफिसला पत्र दिलं, पण माझ्या तक्रारीची कुठलीही दखल घेतली जात नाही. म्हणून आज मी माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे काल मेल केलेला आहे आणि माझी रीतसर तक्रार त्यांच्याकडे केलेली आहे. तरी कृपया आपल्या माध्यमातून हा जो झालेला घोळ आहे तो तुम्ही प्रसार माध्यमाद्वारे पोलीस स्टेशनला आणि योग्य त्या प्रशासनाकडे पोहोचून मला न्याय मिळवून देण्यात यावा ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट. पालिका प्रशासन, खारघर पनवेल.